खराबी यांचा, जीवन भाऊ खराबी यांचा, जीवन भाऊ खराबी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जीवन भाऊ खराबी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमचे जिल्हा परिषद गटाचे लाडके उमेदवार जीवनशेठ खराबी हे उभे आहेत। त्यांच्या मागे आमचा संपूर्ण खराबवाडी ग्रामस्थ रोज प्रचारासाठी मी पण त्यामध्ये सामील आहे। जीवनशेठ खराबी आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे की 1 नंबरने आम्ही निवडून आणू अशी ग्वाही देतो। गावांचा सपोर्ट 11 गावांच्या महिलांनी 11 गावांच्या ग्रामस्थांनी आमच्या खराबवाडी मंदिरात येऊन आम्हाला अशी ग्वाही दिली की तुमच्या जीवनशेठ तुमच्यासह उमेदवार ह्या 11 गावामध्ये कुणीच नाही, आम्ही तुम्हाला सर्वजण पाठिंबा देतो आणि तुम्ही उभे राहायची हिंमत बाळगा। म्हणून आमच्या जीवनशेठला आम्ही सर्व 11 गावाच्या ग्रामस्थ आणि महिला, हजारो महिला आणि हजारो ग्रामस्थ आमच्या इथे उपस्थित येऊन त्यांनी आम्हाला उभं राहायला सांगितलं आहे। म्हणून आम्ही जीवनशेठ खराबी यांना उभं केलेलं आहे। त्यांची प्रचार यंत्रणा अतिशय जोरात चाललेली आहे। महत्त्वाचं म्हणजे जीवनशेठ अतिशय मनमिळावू आणि निर्मळमनाचा भोळा बाबडा असा कार्यकर्ता आहे आणि त्याला 100% या ठिकाणी जनता स्वीकारणार आहे असं माझं मत आहे। त्याचबरोबर इथून मागं जर त्यांचा कार्यकाळ पाहिला, त्यांनी सरपंचपद या खराबवाडी गावचं भूषवलेलं आहे आणि त्यांनी आध्यात्मिक असेल, धर्मशाळा असेल, अनेक कार्य असतील त्यांच्या हातातून घडलेली आहेत। त्यांनी अनेक कार्य त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत। म्हणून माझं मत आहे की 100% जनता त्यांना स्वीकारणार आहे। जिल्हा परिषदेसाठी उभे जीवन भावाचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर यांचा जन्म सांप्रदायिक घराण्यातला आहे। पहिल्यापासून या घराण्याला समाजाची सेवा करणे हेच उद्दिष्ट आहे। जीवन भाऊ ज्यावेळी 38 वर्षाचे होते त्यांनी आज इथून आमचा ताफा आषाढी वारीला 300 माणसाचा जातो आणि या 300 माणसाची सोय करण्यासाठी जीवन भावानी त्यांनी जे 300 माणसासाठी आज समाजामध्ये फिरून पैसे गोळा केले आणि 38 वर्षाचा असताना त्यांनी तिथं एक मोठी अशी जागा घेऊन 3 गुंठ्यामध्ये एक धर्मशाळा बांधली गेली। हे मोठं कर्तव्य त्यांनी केलेलं आहे। नमस्कार, मी जीवन मोहन खराबी, राहणार खराबवाडी। मी ज्ञानेकरवाडी माळुंगे जिल्हा परिषद जी आता इलेक्शन लागलेली आहे त्यासाठी मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी 100% उभा राहणार आहे। कारण संपूर्ण गावचा पाठिंबा मला आहे आणि संपूर्ण गाव माझ्याबरोबर आहे। आज गेली 15 दिवस प्रत्येक कुटुंबातील महिला आणि प्रत्येक कुटुंबातील पुरुष तरुण आज 15 दिवस पायाला बेंगरी बांधून माझ्याबरोबर, आज वयोवृद्ध माणसं आहेत बरोबर, इथं कमीत कमी 60-70 वयाची आमचे ग्रामस्थ आहेत। सर्व ग्रामस्थ माझ्याबरोबर रोज सकाळी 8-9 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत माझ्याबरोबर प्रचारासाठी फिरत असतात। त्यामुळे 100% मला खात्री आहे की या इलेक्शनमध्ये माझे ग्रामस्थ, सर्व मतदार, तळागाळातली माणसं ही माझ्याबरोबर राहून मला विजय करणार याची मला 100% खात्री आहे। तुम्ही जे आता निवडणुकीला उभे आहेत, तुमचं विजन काय आहे नवीन हे सांग। माझं विजन असं आहे की आज आपण पाहतो एवढी मोठी एमआयडीसी डेव्हलप झाली, परंतु सगळ्यात मोठी समस्या रस्त्यांची आहे आणि त्यानंतर हे वाढतं औद्योगिकीकरण आहे। त्याच्यामुळं बाहेरचे परराज्यातले लोक आपल्या भागात राहायला आले आणि खोल्यांचं प्रमाण जास्त आहे आणि कचऱ्याची समस्या फार मोठी। प्रत्येक आपण पाहतो एमआयडीसी असो, ताकंतळेगाव रस्ता असेल, एमआयडीसी प्रत्येक रस्त्याच्या कडेला बाडीकरू कचरा टाकून ढीगचे ढीग लागलेले असतात। तर त्यासाठी मग उद्या मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, यांना जाऊन भेटून ही कचऱ्याचा प्रश्न एमआयडीसीमध्ये 4-5 एकर जागा कुठेतरी कचऱ्याचा प्लॅन मोठा व्हावा, या सगळ्या तालुक्याचे प्रश्न सुटन असं मला वाटतं आणि मी त्याची खात्रीपूर्वक सांगतो की त्या प्रयत्नाला माझं यश येणार आहे। स्थानिकांना रोजगारासाठी संधी कशा उपलब्ध करून स्थानिकांना रोजगारासाठी आता स्थानिकांना रोजगार जर उपलब्ध करून द्यायचं म्हणलं तर प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन तिथले कंपनीचे मॅनेजमेंट असेल त्यांना भेटून जे जे गरजू आहेत आणि ज्यांना कामाची आवश्यकता आहे त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची नक्की संधी मिळून देईल।
मतदारसंघातील लोकांचा असा प्रश्न आहे की जे तुमचे आरोग्य खाते चाकणला जे चाकण आरोग्य केंद्रावर जो ताण येतो तर तुमच्या झेडपी गटात तुम्ही तसं काही उपक्रम राबवणार आहे? झेडपी गटामध्ये उपक्रम राबवले. आता कसं आहे, चाकण एक केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू पहिल्यापासून चाकण ही बाजारपेठ आहे पूर्ण आपल्या तालुक्याची आणि पूर्ण देशात जरी म्हणलं तरी चाकणची बाजारपेठ आणि चाकणचे मार्केट असेल हे मध्यबिंदू आहे. त्याच्यामुळं आज तिथं एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय होतं त्यामुळे त्याची सुविधा एक 5-6 किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे ती सुविधा सगळ्यांना वापरता येईल, घेता येईल, त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळं आपलं वेगळं करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. परंतु जर ग्रामस्थांनी तशी मागणी केली तर आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू. लोकसंख्येच्या याच्यानुसार आपण ग्रामस्थांना विचारून करता येईल आपल्याला. तुम्ही आता प्रचार दौरा करता त्यामुळे रिस्पॉन्स कसा वाटतो तुम्हाला? आता मी माझ्याबरोबर माझे ग्रामस्थ बरोबर फिरतायत. आता त्यांनी लोकांशी जेवढा संवाद साधतात तेवढं प्रत्येकजण कुणी म्हणतो जीवनभावने माझ्यासाठी हे केलं ते केलं. आता मी माझ्या मनाचा मोठ्यापणा सांगण्यापेक्षा जनताच तुम्हाला मतदानामधून सांगण पत्रकार बंधू नक्की बाबा एकच काय चाललं किंवा तुम्ही तर तिसरा डोळा आहे. पत्रकार बंधू म्हणजे समाजाचा तिसरा डोळा आहे तर तुम्हाला वातावरण लगेच लक्ष देणार तुमच्या. आता संदीप सोमवंशी सुद्धा म्हणजे उभे राहायच्या तयारीत आहे, त्याच्याबद्दल काय? हे बघा, संदीप भाऊ सोमवंशी हे बी आमच्या गावचे ग्रामस्थ आमचे नातेवाईकाचे. पण परंतु प्रश्न असा आहे की आज संदीप भाऊंच्या कुटुंबामध्ये आमच्या क्रांतीताईंना उपसभापती पद दिलेलं आहे आणि गावातल्या लोकांनी मतदान करून त्याला उपसभापती पद मिळालं आहे. आणि त्याच्या आधी संदीप भाऊ उभे राहिले होते त्यावेळेस मी त्यांचा प्रचार केलेला आहे. त्यांच्या मागे आम्ही थांबलेलो आहे गावातले ग्रामस्थ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चुलते आमचे दाजी अरुण शेठ सोमवंशी यांना खरेदी विक्री संघावर घेतलेलं आहे. म्हणजे एका घरात जवळजवळ त्या 2 पदं आहेत तालुक्याची मोठरली. त्याच्यामुळं जिल्हा परिषद पण त्यांनाच पाहिजे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये थोडंसं वाटतं बाबा आहे तुम्हाला 2 पदं तर जीवन भावला राहू द्या पुढं असं ग्रामस्थांची म्हणणं आहे. माझं काय तेव्हा मला उद्या ग्रामस्थ म्हणजे घरी बसतो मी घरी बसन मला अडचण नाही काय ग्रामस्थांनी म्हणलं पाहिजे ना मला. पण या जेवढी लोक वयस्कर दिसतात म्हणलं तुम्ही सांगा मला.